नमस्कार. कधी-कधी आयुष्यात खूप मोठा आवाज करण्यापेक्षा शांत राहून मिळवलेली जिद्द ही अधिक प्रभावी असते. आपण वरून कितीही शांत दिसत असलो तरी आपल्या आत एक आपला स्वतःशीच एक संघर्ष चालू असतो आणि तो संघर्ष म्हणजे आपल्या आतली शांतता म्हणजेच आपली सायलेंट स्ट्रेंथ. मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सायलेंट स्ट्रेंथ विथ सुषमा. तर हा प्रवास केवळ माझ्या एकटीचा नाही किंवा तुमचा नाही आहे, तर हा आपल्या दोघांचा सोबतचा प्रवास आहे. तर मग चला सुरुवात करूया. हा माझा पहिलाच इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे. आय डोंट नो, मी फर्स्ट टाईम कॅमेरासमोर बोलते. मे बी मला नाही जमेल तितकं, पण यू गाईज प्लीज सपोर्ट्स मी. मी घेऊन येत आहे एक असा प्रवास जो केवळ मार्गदर्शनाचा नाही तर सोबतीचा आहे तुमच्या आमच्या. हा व्हिडिओ मुख्यतः 3 प्रकारच्या लोकांसाठी आहे. त्यातलं पहिलं म्हणजे ॲस्पायरंट्स, सेकंड विमेन्स अँड थर्ड वन फॉर दोज पीपल्स who are involved emotionally in whatever. तर ॲज अ ॲस्पायरंट जेव्हा आपण विचार करत असतो आपल्या आयुष्यात खूप फेल्युअर येतात. म्हणजे एक्झाम देतोय पण यश काही आपल्या हाताला लागत नाही. पण इन दॅट केस आपण स्वतःला कसं स्टेबल ठेवावं किंवा अपयशातून पुन्हा भरारी कशी घ्यावी त्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. सेकंड वन इज फॉर वुमेन्स म्हणजे स्त्रियांसाठी. तर स्त्रियांना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. आयदर इट इज इन अ फॅमिली ऑर इन अ कॉर्पोरेट वर्ल्ड. सो आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी कराव्या लागतील किंवा आपल्यासाठी जे करावं लागेल किंवा योग्य जे वाटेल तर त्या रिलेटेड आपण इथं बोलणार आहोत. आणि तिसरा विषय आहे तो इमोशनल किंवा थोडंसं काय म्हणतात नात्यांमधील गुंतागुंत, भावनिक चढ उतार आणि त्याच्यातून आपण आपल्या मनाची शांतता कशी टिकवून ठेवतो. तर याच्यावरही आपण इथे बोलणार आहोत. आयुष्यात ना फक्त धावणं महत्त्वाचं नसतं, तर कुठंतरी थांबून आपण स्वतःचा शोध घेणं फार गरजेचं असतं. म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या युगात आपण फक्त धावतोय फक्त एकमेकाला मागे टाकण्यासाठी. पण इथे कुठेतरी थांबून आपल्याला स्वतःचा शोध घ्यायचा आहे, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे. ह्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे, तितकं शांत आपण राहिलं पाहिजे. तर असं आहे की मी ते काही तुम्हाला सल्ले देण्यासाठी आले नाही, काही नाही. हां, पण तुमच्या आतल्या एका म्हणजे सायलेंट स्ट्रेंथला किंवा ती तुमच्या आतली शक्ती जर तुम्हाला ओळखायची असेल तर यू युअरसेल्फ हॅव टू ॲनलाइज दॅट थिंग्स. आणि मला असं वाटतं की मी कुठेतरी त्या भावनांना म्हणजे तुमच्या भावनांना आवाज देण्याचा प्रयत्न करेन. असं स्वतःला ना एकटं नाही समजायचं कधी. आय ऑल्सो गॉन थ्रू लॉट्स ऑफ इमोशनल क्रायसिस आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ करायचा डिसिजन घेतला. तसा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, पण प्लीज मला सपोर्ट करा कारण दिस इज फर्स्ट टाईम आय एम ऑन कॅमेरा. म्हणजे मी अशी ऑन कॅमेरा पहिल्यांदाच बोलते आहे. तर मग प्लीज. आणि जर तुम्हाला तुमच्या आतील म्हणजे काय म्हणतो आपण की तुम्हाला तुमच्या आतील जर सायलेंट स्ट्रेंथला आवाज द्यायचा असेल तर आपण या प्रवासाचे सोबती आहोत. सबका साथ सबका विकास हे म्हटलंच आहे कुणीतरी. आणि बेसिकली आय एम फ्रॉम कोल्हापूर अँड आमच्या इकडे एक म्हण आहे, म्हणतात की गपगार राहून जे साध्य करता येतं ना ते असं ओरडून नाही करता येत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या या सायलेंट स्ट्रेंथला कुणाच्या तरी आवाजाची गरज आहे तर या प्रवासात नक्की सामील व्हा. आणि माझं जर चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.